तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नसीम खान आपल्यासोबत आपण याची बातचीत करणार आहोत। तुम्ही सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली, आज बोरिवली या ठिकाणी पोहोचलात। EVM VVPAT या सगळ्या संदर्भातली तपासणी व्हावी असं थेट आदेश आहेत, पण या ठिकाणी होऊ शकली नाही। 2 आठवड्याचा वेळ मागितलाय, काय नेमकं घडलं, मागणी काय तुमची? दुर्दैव आहे, 2-3 महिन्यापूर्वी मुंबई हायकोर्टाने आम्हाला आदेश दिला होता निवडणूक आयोगाला की 2 महिन्यात आतमध्ये मशिनेची तपासणी व्हावी आणि आज निवडणूक आयोगाने तशा प्रकारच्या वेळ निश्चित केला होता। आम्हाला अशी अपेक्षा होती की निवडणूक आयोग स्पष्टपणे ट्रान्सपरन्सीनी सर्व जे मुद्दे आहेत, सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश दिलेले आहेत त्या आदेशाप्रमाणे प्रत्येक युनिटचा विषय, डेटाचा विषय, SLU जे सिम्बॉल लोडिंग युनिट्सचा जे विषय आहे तो विषय, संपूर्ण विषयावर जे आमचे टेक्निकल तांत्रिक जे आमचे सहयोगी आहेत ते जे प्रश्न उपस्थित करतील त्याचे उत्तर निष्पन्न एकदम ते देतील, निष्पक्षपणे देतील। परंतु दुर्दैवाने गेल्यानंतर तिथे 2.5-3 तास त्यांनी फक्त आर्ग्युमेंट केला इंजिनियरनी, ते कुठल्याही प्रकारची तपासणी करायला तयार नाही। फक्त त्यांनी एवढंच सांगितलं आहे की CU, BU आणि VVPAT युनिट्स जे आहेत त्यांना एक टेबलावर ठेवून कनेक्ट करून एकमेकामध्ये आणि त्याच्यामध्ये ऑन करून आणि रेडी फ्लश झाल्यानंतर ते तिन्ही मशीन बराबर आहे असा समजायचा, अशा प्रकारच्या त्यांनी आम्हाला उत्तर दिलं। तर तो आम्हाला बघायचा नव्हता, आम्हाला डेटा बघायचा आहे। सर्वोच्च न्यायालयाने डिटेलमध्ये एक आदेश 2025मध्ये पारित केलेला आहे की ज्या उमेदवाराला अशा प्रकारचा संशय असेल तो आपल्या टेक्निकल माणसासोबत कंपन्याच्या इंजिनियरच्या समोर बसून चेक करू शकतो आहे। परंतु तशा प्रकारच्या निवडणूक आयोग करायला तयारच नाही आहे। तर ह्याच्यामुळे असं वाटतं की काहीतरी दाल में काला आहे आणि इथे आल्यानंतर तर असं आम्हाला समजलं की संपूर्ण दालच काळी आहे। पण संपूर्ण डाग काय असेल, मग तुमची भूमिका काय असणार आता पुढे कायदेशीर? मी त्यांना स्पष्टपणे माननीय सर्वोच्च न्यायालयाचा जो आदेश आहे आणि आमचे जे टेक्निशियन आले होते, आमच्यासोबत जे आमचे टेक्निशियन मित्र आहेत, सहयोगी आहेत, अमेरिकाचे भूतपूर्व राष्ट्रपती बराक ओबामा त्यांचे ते ॲडमिनिस्ट्रेटरचे ते सहकारी IT इंजिनियर त्यांना घेऊन आम्ही सोबत आलो होतो। त्यांनी अनेक प्रश्न विचारलेला आहे, पण एकही प्रश्नाच्या ते उत्तर देत आहेत, ॲग्री करतायत ते इंजिनियर की नाही तुम्ही म्हणतायत ते बरोबर आहे, पण आम्हाला निवडणूक आयोगाने अधिकार दिलेला नाही आहे, आम्हाला गाईडलाईन नाही आहे, आम्ही तुम्हाला हा करू शकत नाही, आम्ही दाखवू शकत नाही। तर हा दुर्दैव आहे। शेवटी आपल्या देशामध्ये लोकशाही आहे आणि निवडणूक आयोग लोकशाहीचा एक मूल खंबा आहे। तर ह्या देशाची लोकशाही टिकवण्याकरिता, पारदर्शिता ठेवण्याकरिता निवडणूक आयोगाने स्पष्टपणे आणि सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर सुद्धा ते करायला तयार नाही आहे। कोणाच्या आधारावर, कोणाच्या सांगण्यावर, कोणाच्या दबावाखाली निवडणूक आयोग वागते, हा आज एक प्रश्न निर्माण झालेला आहे। लांडे या ठिकाणी आले नाही, पण त्यांनी एक पत्र दिलं, जे काही सुरू आहे ते चुकीचं आहे। आता सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाच्या आदेश जर चुकीचे असेल तर हे खूप मोठे जाणकार व्यक्ती आहेत, त्यांच्यावर काय भाष्य करायचं? आता 2 आठवड्याची वेळ मागितली, तुम्हाला न्याय मिळेल असं वाटतंय का तुम्हाला? आम्हाला अपेक्षा आजसुद्धा आहे, शेवटी लोकशाहीमध्ये अपेक्षा ठेवणंच पाहिजे। आम्हाला अपेक्षा आहे की निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालयाने जे डिटेल आदेश दिलेला आहे त्याप्रमाणे तो निश्चितपणे तो आपली भूमिका स्पष्ट करेल आणि आम्हाला जे आमचे जे तांत्रिक सहयोगी आहेत त्यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत, आम्ही जे मुद्दे आज उपस्थित केलेले आहेत त्या मुद्द्यावर ते स्पष्टपणे ते आम्हाला उत्तर देतील आणि दाखवतील। जर त्यांनी केला नाही तर आम्ही सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाण्याची आमची तयारी आहे। आमची बातचीत केल्याबद्दल तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।